नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, सोशल मीडियावर एक दुःखद बातमी आली आणि लाखो नेटकऱ्यांना धक्का देऊन गेली. ही बातमी होती छत्रपती संभाजीनगरच्या लोकप्रिय कंटेंट क्रिएटर अरुण तुपे यांच्या आकस्मिक निधनाची. ही बातमी समोर येताच हजारो लाखो नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला. कारण अरुण तुपे हा फक्त एक कंटेंट क्रिएटर नव्हता, तर तो अनेक तरुणांसाठी प्रेरणा होता. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ हजारो लोक आवडीनं पाहायचे. त्याच्या बोलण्यात साधेपणा होता आणि त्याच्या कामात प्रामाणिकपणा होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय मात्र कायम जमिनीवरच होते. म्हणूनच त्याच्या अचानक जाण्यानं केवळ त्याच्या कुटुंबियांनाच नाही, तर त्याच्या मित्रांना, चाहत्यांना आणि ओळखीच्या लोकांनाही मोठा धक्का बसलाय. म्हणूनच नेमका अरुण तुपे कोण होता? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? आणि एवढ्या कमी वयात त्यानं इतकी लोकप्रियता कशी मिळवली? हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंडळी, आजच्या काळात सोशल मीडिया ही फक्त मनोरंजनाची जागा राहिलेली नाही, तर अनेक तरुणांसाठी ती स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी बनली आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक साधे सरळ तरुण आज लाखो लोकांपर्यंत पोहोचलेत. अशाच तरुणांपैकी एक नाव म्हणजे अरुण तुपे. छत्रपती संभाजीनगरचा हा साधा सरळ मुलगा, पण सोशल मीडियावर मात्र त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. अरुण तुपे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत रील्स आणि छोटे छोटे व्हिडिओ पोस्ट करत असे. कधी विनोदी व्हिडिओ, कधी समाजातील एखाद्या विषयावर भाष्य करणारे व्हिडिओ. त्याच्या व्हिडिओमध्ये एक वेगळेपणा होता. तो कधीही दिखाऊपणा करत नसे. तो जसा प्रत्यक्ष आयुष्यात होता, तसाच तो आपल्या व्हिडिओमध्येही दिसायचा. म्हणूनच लोकांना त्याचे व्हिडिओ खूप आपलेसे वाटायचे. हळूहळू त्याच्या व्हिडिओंना हजारो लाईक्स मिळू लागले. लोक त्याच्या व्हिडिओवर कमेंट करू लागले आणि काही दिवसातच त्याचे फॉलोअर्स लाखोंच्या घरात पोहोचले. सोशल मीडियावर त्याचे सुमारे 1.70 ते 1.80 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक त्याला फॉलो करत होते. पण तरीही त्याच्या स्वभावात कधीच गर्व आला नाही. तो नेहमी साधेपणानं लोकांशी बोलायचा. कमेंट करणाऱ्या चाहत्यांना रिप्लाय द्यायचा. म्हणूनच लोक त्याच्यावर खूप प्रेम करत होते. पण मंडळी, आयुष्य कधी कोणता वळण घेईल हे कुणालाच माहिती नसतं. कारण ज्या अरुण तुपेनं काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर रील पोस्ट केली होती, त्याच अरुण तुपेच्या निधनाची बातमी काही तासातच समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक रील पोस्ट केली होती. त्या रीलवर चाहत्यांच्या कमेंट्स येत होत्या आणि अरुण तुपे त्या कमेंट्सना रिप्लाय देखील देत होता. पण त्यानंतर अचानक एक धक्कादायक घटना घडली. सकाळच्या सुमारास अरुण तुपे आपल्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोशल मीडियावर ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. कारण काही तासांपूर्वी जो माणूस लोकांशी बोलत होता, तो अचानक या जगातून निघून गेला होता. काही रिपोर्टनुसार त्याच्या मृत्यूमागे हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. मंडळी, अरुण तुपेचं आयुष्य हे खरं तर अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. कारण त्यानं कोणत्याही मोठ्या साधनांशिवाय फक्त आपल्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण केली. त्यानं कधी हार मानली नाही, कधी लोकांच्या टीकेला घाबरला नाही आणि म्हणूनच आज लाखो लोक त्याला ओळखू लागले होते. पण नियतीला कदाचित काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आज अरुण तुपे आपल्यासोबत नाही, पण त्यानं केलेले व्हिडिओ, त्यानं दिलेला आनंद आणि त्याची आठवण ही मात्र कायम लोकांच्या मनात राहणार आहे. मंडळी, कधीकधी आयुष्य आपल्याला एक मोठा धडा देऊन जातं. प्रसिद्धी, पैसा किंवा सोशल मीडियावरील फॉलोअर्स.
या सगळ्यापेक्षा आयुष्य खूप मौल्यवान असतं. म्हणूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदानं जगला पाहिजे. कारण आयुष्य कधी कोणत्या क्षणी बदलून जाईल हे कुणालाच माहिती नसतं. मंडळी, अरुण तुपे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात सोशल मीडियावर यश मिळवणं किती कठीण आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.